Baba
तेची देव झाले अंगे अहम मोह ममता त्यागी देही असोनी देहातीत भोगी अभोक्त सतत तेची देव झाले अंगे अहम ममता त्यागी निळा म्हणे नामासाठी निळा म्हणे नामासाठी विठ्ठल साठविला कोठी तेची देव झाले अंगे अहम ममता त्यागी विठ्ठल जेही विठ्ठल धरला चित्ती तेची देव झाले अंगे अहम मोह ममता त्यागी कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं चिंतन करणं पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र यजमानी देवाची कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला पिंपळणे निवासी
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे भक्त शिष्य संत निरोबराय यांचा हा अभंगाच्या सेवेमध्ये विठ्ठल आहे. प्रस्तुत अभंगातून निरोबराय जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण की कळीच्या काळा नागविती जेही विठ्ठल घेतला, ज्याने अंतकरणामध्ये विठ्ठलाला धारण केलेलं आहे, विठ्ठलाला साठवलंय, ते काय करतात, काळाला देखील आणि ते देवस्वरूप झालेले असतात. तेच देव झाले अंगी. आणि विशेष म्हणजे हम मोह ममता या गोष्टीचा त्यांनी काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. आणि अशा गोष्टीचा त्याग त्यांनी केलेला आहे, तेच देव झाले. आणि ते देहात असतात, परंतु देहातीत अवस्थेत देही असोनी देहात भोगी अभोगते सतत अशा प्रकारे. आणि देहात असून देहातीत असतात आणि सर्व भोगांचा भोग घेऊन देखील अभोगते असतात. नामस्मरणाच्या जोरावर त्या पंढरीनाथाला, पांडुरंगाला, विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. आणि तेच देव झाले अंगे अहम मोह ममता त्यागे असा अभंगाचा सरळ म्हणतो विठ्ठला. सेवा निमित्ताने आपल्याला सर्वांना सुखद आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लोणार परिसराच्या या पवित्र पसायदान धर्मशाळेमध्ये आजची ही द्वादशी आणि पर्वकाळ आणि त्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा आपला धर्मशाळेतील हा सकाळचा कार्यक्रम. आज रात्री उद्या सकाळी की आपण चालू घरी अशा प्रकारचे या सगळ्या सेवा या ठिकाणी होत असतात. आणि ही माझ्या वाटेला आलेली सेवा आहे. वास्तविक माझा आवाज बसलेला आहे, मी फक्त उभा आहे, तरी व्हिडिओ आपली सेवा सगळ्यांनी नोट करून अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो जगद्गुरु निरोबरायांचा. सारखं जगद्गुरु तुकाराम. आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो ते पवित्र असं क्षेत्र आहे. सगळ्या महाराजांकडून आपण ऐकलेलं आहे. आणि रात्री तर आपल्याला त्याचं महत्व फार सांगितलेलं आहे. ही यात्रा अलंकापुरे येती ते आवडती, कारण देवाने असा वरदान दिले. पांडुरंग प्रसन्नपणे गेले ज्ञाने आणि काय गेले देणे हे ज्ञान अशा प्रकारे माऊलींना असं वरदान दिलेलं. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आलेलो आहोत. पुढे सांगितलं, जो करील याची यात्रा तो तारील सकळ धोत्रा, सकळ ही पुळे पवित्रा याचे निदर्शन होते. जितेंद्र महाराज रात्री सांगितलं का ज्ञानोबाच्या दर्शनाला नाही, जे यात्रा करतात ना त्यांच्या दर्शनाने इतर कुल पवित्र यात्रेला येणाऱ्यांचा काय अधिकार निर्माण होतो. म्हणून ज्ञानोबाची यात्रा आपण केली. स्वतः देव, सर्व गंधर्व, ऋषी मुनी सगळे या ठिकाणी आणि उपस्थित आहेत. आपल्याला ते दिसत नाही, कारण आपल्याला ती दिव्य दृष्टी. अशा प्रकारे हा ज्ञानोबरायांचा सोहळा संपन्न होत असतात. आणि या ठिकाणी थोडक्यात हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि त्यासाठी निरोबरायांचा मी निरोबरांचा अधिकार फार मोठा आहे. आपल्या संप्रदायामध्ये जसं शरीरामध्ये पंचप्राण असतात, तसं आपल्या संप्रदायामध्ये 5 प्रमुख
संत आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील आणि निळोबा हे 5. आणि प्रत्येक संताकडे वेगवेगळे खात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की ज्ञानाचं खात आहे, नामदेव महाराज म्हटलं की प्रेमाचं खात आहे, एकनाथ महाराज म्हटलं की शांतीचं खात आहे, तुकोबारांच्याकडे विरक्तीचं खात आहे आणि निळोबारांकडे गुरुभक्तीचं खात आहे. की तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला त्यांच्या घाटा उडवल्या त्यावेळेला 13 दिवस उपोषण केलं. 13 आताच्या उपोषणासारखं हा गेला की तो बसला, साखळी उपोषण. आणि याच्या खाली काय तर ठेवलेलं असतं, तसं उपोषण नाही. अन्न नाही, पाणी नाही, काही न घेता अशा प्रकारे 13 दिवस उपोषण तुकाराम महाराजांनी. पण गुरुचे शिष्य बडा बरोबर यांनी, म्हणजे ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अनुग्रह देऊन जाईल, परंतु ज्या वेळेला भगवान आले आणि तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, हे ज्या वेळेला निळोबारायांना कळालं त्यावेळेला निळोबारायांनी ते 42 दिवस उपोषण केले. आणि 42 दिवस उपोषण करत असताना स्वतः भगवान आले त्यांना भेटण्याकडे. आणि निळोबाने सांगितलं, निळोबाराय डोळे उघड, मी जगाचा चालक मालक, या त्रैलोक्याचा अधिपती भगवान तुझ्या समोर. निळोबाराने सांगितलं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट पडलेलं नाही आणि मी तुम्हाला बोलावलेलं आहे. मी तुझी देवा काही प्रार्थना केलेली नाही, तर तू का निळा म्हणे रक्षया दैत्याशी दंड आहे. म्हणजे प्रल्हादाने तुला हाक मारली होती त्याप्रमाणे माझ्यावर कोणतंही संकट नाही आणि मी तुला ओळखतही नाही. प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी उभे असताना काय अधिकार असेल हा देवाला म्हणण्याची ताकद की देवा मी तुला ओळखत नाही, निळा म्हणे आम्ही नवलोकाची देवा तू काही आमचा धावा. मी तुकोबारांचा धावा केलेला आहे, मी काय तुमचा धावा केलेला असा सांगण्याचा अधिकार त्यांचा आहे. आणि शेवटी तुकाराम महाराजांना त्यांच्याकरता यावं लागलं. अशी गुरुनिष्ठा गुरुभक्ती ज्यांच्याकडे होती हे निळोबा विठोबा. आपली गुरुभक्ती कुठं, त्यांची गुरुभक्ती आपली सगळी निष्ठा निष्ठी, पण ते एक निष्ठा अशा प्रकारची निळोबा. आणि म्हणून त्यांचा आचार्य असे ग्रंथ आपण दिलेला आहे. तर संपूर्ण जगताकडे जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगतावर या काळाचा काय सगळे काळाने ग्रासलेले अवघाची आकार ग्रासीला काळे
एक ते निराळे हरीचे किंवा निहाळी पा केवडा पसरला असे चौडा करोनी माझी वडा आकार. अशा प्रकारे जेवढ्या आकाराला आलेले तेवढं सगळं काळाचं खाद्य आणि त्यांच्यावर काळाची सत्ता आहे. विठ्ठल जेवढे आकाराला आपण आकाराला आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला जाणं आपण काळाचं खाद्य. थोडं जसं माती म्हणजे मटकं म्हणजे काय? मातीने धरलेला आकार. आता मला सांगा, माती फुटते का मडकं फुटतं? मडकं फुटतं. कारण माती ही निराकार आहे आणि मडकं हे आकारवान आहे. सगळ्यांवर काळाची सत्ता आहे. ब्रह्मदेवापर्यंत काळाने कोणालाही सोडलं काय? एरवी ब्रह्मपणाचे निवडसे न चुकती पुनरावृत्तीचे निवडसे निवडली याचे जसे किंवा दुसरे कोण कैसे थोरीचे मान पायपा जो सृष्टी तोही पुनरावृत्तीच्या मापा शिकणार. अशा प्रकारे म्हणजे ब्रह्मदेवाला किती आयुष्य आहे पण त्यालाही काळानं सोडलेलं. अशा प्रकारे या जगावर सगळ्यात जास्त सत्ता जर कोण असेल काळाचे कोणालाही सोडलेलं नाही. आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहित आहे. सिकंदर नावाचा जो बादशाह होता त्याने संपूर्ण जग जिंकलं. असा एकही जग म्हणजे देश शिल्लक राहिला नाही. आणि मग तो चिंता करू लागला की आता करायचं का? असं चिंतन करत असताना आणि त्याचा मृत्यूचा काळ जवळ तेव्हा तो आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर वैद्याने त्याला सांगितलं की बाबा तुला आता हे शरीर सोडावं. माझ्याकडे काय कमी आहे का? संपूर्ण देश मी जिंकलेला आहे. माझ्याकडे संपत्तीचं कमी नाही आणि सत्तेचीही कमतरता. असं सगळं असताना मला याचा काही उपयोग होईल की नाही? तो याचा उपयोग तिथं काय होत. मग ते नचले सत्ता संपत सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल तुका म्हणे. मग तिथे मृत्यूच्या पुढे कोणाचं चालत? किती तुम्ही श्रीमंत असा करोडोपती असा परंतु तेथे कोणाचं चालत? विठ्ठल अशा प्रकारे किंवा तुकाराम महाराजांचं प्रमाण जर आपण पाहिले जगा काळ खाय आम्ही माथा दिला काल सलाम काल गुलाम करी सला तुकया घरी करी तुकया घरी. अशा प्रकारे म्हणजे तुकोबारांच्या घरी ते कामाला होते कामाला पकडे साहेब. आपल्याला फक्त निघाला विठ्ठल कलिकाल
एक एक संतांनी मात्र या काळावर काय केला विजय मिळवला. आणि म्हणून देवळोबाला सांगतात की त्याने काळावर मात केली, काळावर विजय मिळवला. त्याबद्दल कलीच्या काला नागवे कलीच्या काला नागवे कलीच्या काला नागवे कलीच्या काला म्हणजे काळाला नागवणारे जर कोण असतील तर ते म्हणजे संत. आपल्याला कल्पना आहे ज्या वेळेला ज्ञानोबा निघण्याकरता काळाला त्यावेळेला आणि निवृत्ती नात्याने पुन्हा 2 वर्षाने काळ पुन्हा सोपान काकाने 2 बोट पुन्हा 2 वर्षाने काळ देण्याकरता त्यावेळेला मुक्ताबाईंनी सांगितलं 2 वर्ष 2 बोट म्हणजे काय 2 वर्ष समजतो का? अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुला या ठिकाणी तुझं सामर्थ्य चालणार. अशा प्रकारचा अधिकार कुणाचा आहे? संतांचा. जोपर्यंत संत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार. जोपर्यंत त्यांचे ग्रंथ आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य त्याच्यात काही शंका नाही. म्हणून काळावर मात करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे संत आहे. कलीच्या काळा नागविती का काळावर विजय मिळतात तर जेही विठ्ठल धरला त्या विठ्ठलाला त्यांनी आपल्या हृदयामध्ये चित्तामध्ये धारण केल्यामुळे काळाचं त्यांच्या पुढे काय झालं आणि आपल्यावर का चालतं तर आपल्या चित्तात विठ्ठल
नाही. नैसर्गिक देवामध्ये राम आहे, परंतु आपण त्याचं चिंतन करत चित्तामध्ये संसार भरलेला आहे आणि साधूच्या चित्तामध्ये देव भरलेला आहे. एवढा फरक आहे. आणि म्हणून जीही विठ्ठल धरला कळीच्या काळा नागविती जीही विठ्ठल धरला चित्ती. अशा प्रकारे पंढरीना म्हणजे पांडुरंग परमात्म्याची सेवा जीवनामध्ये करत असल्यामुळे किंवा आता बहिणाई असे वाटे शिवा घडली या सेवा समर्थाची सेवा म्हणजे परमात्म्याची सेवा परमात्म्याचं चिंतन सतत करत असल्यामुळे त्यांना काळाची भीती नाही. उलट साधूची सेवा केल्यानंतर सुद्धा काळ त्याला काही करू शकत. आपल्याला रामदास स्वामींचं उदाहरण माहित आहे की ज्या वेळेला त्यांच्याकडं काय नव्हतं शिष्य होता आणि त्याला तो माधुकरी मागण्याकरता गेला आणि एका भविष्यकाराने त्याला पाहिल्यानंतर अरे तू काय आता अजून मागायला करतो म्हणजे उद्या तुझं मरण आहे असं सांगितल्यानंतर आता मरण म्हटल्यानंतर कोण घाबरत ना गोपीनाथ दादा का मरणाला माणसं काही कवटाळून घेतात का? मरण म्हटलं की माणसाला काय भीती आहे भय. आणि असं मरण म्हटल्यानंतर तो मुलगा रडत 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 स्वामींच्याकडे गेला आणि स्वामीने पण पाहिलं खरंच याचं मरण पण तू घाबरू नको. आणि त्याला सांगितलं की रात्रभर तू माझी सेवा करत कोणी किती जरी तुला बोलावलं तरी जायचं. आणि प्रसंग असा घडला की यम त्याला नेण्याकरता आले पण यमाची ताकद तिथे झाली. आणि मग त्यावेळेला पुन्हा तो सकाळी गेला आणि तिकडं म्हटलं समर्थाची या सेवका वक्र पाय ऐसा काय कोण आहे अशा प्रकारे. मग त्या भविष्यकाराला पण हे झालं की माझं भविष्य कधी खोटं ठरत म्हणजे साधूच्या सेवेने सुद्धा काळ पडून जातो. विठ्ठल धरला जगा काळ काय आम्ही माथा दिला. कारण मला तर काळाच्या माथ्यावर पाय देऊ ना आपल्या विमानामध्ये चढले एवढा अधिकार संतांचा आहे. म्हणून कलीच्या काळा नागविती जीही विठ्ठल धरला आणि तेच देव झाले हे आपण तेची
मी कोणीतरी अहम माणसाच्या जीवनावर हा प्रतिबंध आहे. तया हम वाचा चित्त अंग देवोनी या शरण मोदती कागंग निघाले. म्हणजे आपला मीपणा सोडावा लागतो. देवाला शरणागती करताना हम वाचा चित्त आणि अंग अशा प्रकारे हे सगळं समर्पित करावं लागतं. आणि अशा प्रकारे ज्यांनी केलेलं आहे तेच देव झाले. परंतु हा मी माणसाला पहिले माणसाला कळायला पाहिजे की मी कोण आहे. याचा विचार माणसाने केला पाहिजे. आपण नेहमी ओहम कथमिदं ओह कर्तस्य विद्यते किमस्ति स्वयं दृश्य. अशा प्रकारे मी कोण आहे कोण आहे मी हा कोण करावा. मी कोण आहे याचा विचार केला. मी कोण आहे, मला काय करायचंय, काय मिळवायचंय, या गोष्टीचा माणसाने काय केलं पाहिजे विचार केला. तेव्हा मोह हा फार वाईट आहे. पण प्रत्येकाला मोह, कोणाला कशाचा मोह असेल, कोणाला कशाचा मोह हे सांगता येत. आणि मोहाने बऱ्याच जणांचा नाश केला. मोह धरलिया ऐसे होईल, आस्ती प्रतिष्ठा होईल आणि परलोकही अंतेल ऐकेसी. अशा प्रकारे मोह माणसाच्या दुःखाला कारणीभूत. कारण पुत्र स्नेह होईल. धृतराष्ट्र असे म्हणजे मोहाने धृतराष्ट्राने किती कौरव घालवले, 101 कौरवांचा नाश झाला. आपले कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनाही पुत्राचा मोह होता आणि अशा आवेशाने तो युद्ध करत होता. कारण द्रोणाचार्यांना ज्यावेळेला सेनापती केलं होतं त्यावेळेला असं युद्ध चालू होतं की एकही पांडव शिल्लक राहणार नाही असा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. आणि त्यावेळेला भगवंताने विचार केला की आता कोणता ऐकणार. पण सगळ्यांच्या काय म्हणतात त्याला, सगळ्यांचं वर्म कोणाला माहित आहे, देवाला. भगवान श्री धर्मराजाकडे गेले आणि धर्मराजाला सांगितलं की हा कोणाला आठवणार, तुम्हाला एकदा खोटं बोलावं लागेल. देवा हे कसं शक्य आहे, कारण माझं तत्व आहे की मी कधी खोटं बोलणार. मग तुम्ही जर खोटं बोलणार नाही तर मी चालू द्वारकेला. पांडव म्हणाले तुम्ही जर द्वारका गाठली का आमच्या खारका. देवाने सांगितलं की कोणता हत्ती, अश्वत्थामा नावाचा हत्ती
मारायचा आणि हत्ती मारल्यानंतर बोंब काय उठवायची, अश्वत्थामा हत. अश्वत्थामा मेला आणि अश्वत्थामा कोणाचा मुलगा होता, द्रोणाचार्यांचा. आणि हत्ती मारायचा आणि अशी सगळ्या इकडं बोंब पसरवायची की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य कोणाकडेही जाणार नाही, ते तुझ्याकडे आल्याशिवाय. आणि मग त्याला सांगायचं की अश्वत्थामा हात नरोवा कुंजना. मध्य वाजू लागली की अश्वत्थामा मेला एवढंच ऐकलं द्रोणाचार्य आणि तो गतप्राण. म्हणजे एवढं मुलांवर माणसाचं काही प्रेम, पुत्र मोह. सगळं आपण सगळी मोहातलीच माणसं, सगळे मोहात अडकलेले. मोहात अडकू नये म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये किती ब्रह्मचारी माणसं आहेत नाही का, आणि विद्वान सगळी मंडळी आहेत. त्यांच्या जीवनामध्ये दुसरं कुठल्या प्रकारचा मोह आपल्याला बरेच सगळे म्हणजे ब्रह्मचारी मंडळी आहेत. आम्ही सोडलं तर सगळे ब्रह्मचारी. पहिल्या दिवसाला कोंडेकर ब्रह्मचारी होते, यांचं व्हायचं आहे पण सध्या तरी ब्रह्मचारी आहेत. दुसऱ्या दिवसाला होते ते ब्रह्मचारी. आता आज आहेत ते पण ब्रह्मचारी आणि उद्या सकाळी ज्यांचं कीर्तन आहे तेही ब्रह्मचारी. विठ्ठल पुत्राचा मोह आहे, कोणाला धनाचा मोह, सत्तेचा मोह. आपल्या दुर्योधनाला सत्तेचा मोह होता, धनाचा मोह होता त्याच्या ठिकाणी. त्याने सांगितलं की सुईच्या अग्रभागावर राहिली एवढी देखील जमीन मी पांडवांना, वास्तविक पांडवांचा अधिकार होता की नाही, दोन समान वाटते, 5 गावं तरी दे असं त्याने सांगितलं. नाही, सुईच्या अग्रभागावर म्हणजे एवढा मोह. आणि त्यामुळे त्याला मरावं लागलं. साधूच्या ठिकाणी मात्र हपणा नसतो, कुठल्याही प्रकारचा मोह त्याला. ज्या वेळेला अर्जुनाला विचारलं की बाबा तुला मोह केला की नाही, तेव्हा त्याने कबुली दिलेले, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया स्थितोस्मी गतसंदेह करिष्य वचन. म्हणजे माझा मोह आता मंगलबुवा चालले वाटतं विठ्ठल. आणि परलोकी ऐकीचे असं म्हणून मोह माणसाचा घात करणार आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मोह असावा. अहम मोह ममता, ममत्व. कोणत्याही गोष्टीला हे माझं आहे म्हणून या गोष्टीला त्याग केला. मी माझे आणि तुझे हे न तरी टाकी पडते भाव बळे पडते बाप उमा देवी. म्हणून मी आणि हे ज्याला नसतं तो खरा संन्यासी असतो. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंत करणं पाहता तो संन्यासी जाण. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा आहेत, दुःखाला कारणीभूत आहे. आणि या गोष्टी ज्यांच्या जीवनात नाही तेच देव झाले. अहम मोह ममता हे सगळं. आणि या गोष्टी कधी साध्य होतात तर नामचिंतनाने सगळ्या गोष्टी साध्य होतात. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. अहम ममता सांडी उपाधी विठ्ठल.
अशा प्रकारे म्हणजे नामचिंतनाने ह्या गोष्टी सगळ्या साध्य होतात. मुख्य उपासना सगुण प्रगटे हृदयाची मुक्ती भावशुद्धी बीज आणि फळ हरीचे नाम सकळ कळांचे वर्ण निवारी श्रम सगळे. अशा प्रकारे म्हणजे भक्तीच्या माध्यमातून नामचिंतनाच्या माध्यमातून या सगळ्या जीवनामध्ये आपल्याला गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून अशा प्रकारे जे नामचिंतन करतात ते देहात असतात, परंतु देहातीत अवस्था भोगत असतात, भोगात असतात पण अभक्त असतात. हे अभंगाच्या तिसऱ्या देही आसोनी देहाती देही आसोनी देहाती आणि लगेच यमुना बंगली त्यांना दिसता दिली आणि तिच्यानंतर ते अन्न घेऊन गेल्या. जेवण करून दुर्वास तृप्त झालाय आणि पुन्हा आले तर पुन्हा यमुनेला पाणी होतं. मग जाणार कशा? पुन्हा दुर्वास महर्षींकडे गेल्या आणि सांगितलं की असा आम्हाला रस्ता नाही. त्याने सांगितलं 60 खंड्या अन्न खाऊन 60 सहस्र खंड्या अन्न खाऊन जर दुर्वास उपवासी असेल तर यमुना तुम्हाला काय निरोप सांगितल्यानंतर यमुना मातेने त्याला काय केलं म्हणजे देहात असून देहातीत अवस्था आहे. ब्रह्मचारी कैसा निराहारी दुर्वासा नवल तैसे. देहा असून देहा तरी तो या देहावरी उदासो ऐसिया परी उकिता जैसा पिडारी कैसा असे. नुसत्या देहात असतात पण देहावर काय असतात? असो ऐसा पोटे अगवची नाही. असो ऐसा पोटे अगवची नाही. सो ऐसा पोटे अगवची नाही देहीच विदेही जगदीश महाराजांचं प्रमाण किती आहे? सगळ्यात राहून देखील त्यांच्यापासून मी वेगळं आहे अशी स्थिती त्यांच्या जीवनामध्ये असतं. म्हणून देही असो देहातीत
ही भोगते. सगळ्या गोष्टीचा भोग घेतात परंतु अभोगत असतात. त्या भोगामध्ये रममान होत असक्ती पुत्र दावरा नित्यांच समचित्त मिष्टानिष्टोपतिषु. तरी तो या देहावर उदास वैश्यपणे उखिता किंवा पुत्र मित्र कलंत्र स्वतंत्र माझे म्हणे पात्र विषयाचे बऱ्याच वेळा बरी न म्हणे जसं एखादा बाप आपल्या मुलीला जन्म देतो. जन्म दिल्यानंतर लग्न समारंभ होत असताना पाणी सोडतो आणि स्वतःची मुलगा न म्हणे आता ती तू माझी. अशा प्रकारे की साधूचं जीवन असं असतं की कुठल्याही गोष्टीमध्ये राहतो परंतु त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. कमळ पाण्यात राहतो परंतु पाण्याचा स्पर्श द्यावा लागत. सत्यवादी करे संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. या ठिकाणी देही असून भोगी अभोग्य सगळ्याचा भोग घेतात परंतु त्या भोगापासून अलिप्त राहतात. अशी स्थिती ही स्थिती त्यांच्या जीवनामध्ये कशी प्राप्त झाली तर निळोबा शेवटच्या चरणामध्ये
संतांनी नामचिंतन केलं आणि नामचिंतनाच्या जोरावर आपल्याला आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठविला हरी त्यांची सरली अनेकांनी आपल्या हृदयामध्ये देवाला काय केलेलं आहे, साठवलेलं आहे. कशाच्या जोरावर? नामचिंतन. निळा म्हणे नामासाठी. अशा प्रकारे, कारण नामचिंतनाने भगवान जरी वैकुंठात असला तर तो वैकुंठात राहत नाही, तो त्यांच्या हृदयात. तो मी वैकुंठी नसे एक वेळ म्हणून वरी योगी आजच्या मानसे उमर जोडी जाय परी दयापासी पांडवा मी आरपलो दिवसावा जेत नाम घोष परवा करती माझे. नामचिंतनाने परमात्मा त्यांनी कसा करलं. आपल्याला हनुमंतराय यांचं उदाहरण नेहमीच आपण ऐकत असतो की हनुमंतरायाने एवढी सेवा केली की देवाला प्रश्न पडला हनुमंतांना काय द्यायचे, काय द्यावे असे व्हावे ठेविता पाय जीव. आता देवाजवळ काय नाही का देवा देण्यासारखं. देवाजवळ भरपूर काय होतं, परंतु देवाला वाटलं की माझ्या भक्तांना काय देऊ शकतो. ही बातमी जेव्हा सीतामातेला कळाली की ज्याने खरी सेवा केली त्याला काहीच नाही आणि इतरांची महाराज नाव घेऊन ज्याने चांगलं काम केलं त्यांचं नावच नाही घेतलं, तेव्हा सीतामातेने त्यांना अमोलिक अशा प्रकारचा रत्नाचा हार जो बापाने दिला होता. कारण मायेच्या गोष्टीला फार महत्व असतं. पाहता पृथ्वीचे मूळ थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोकडे देखे दगडाचे पाडे नंतर आणि ते सगळे मणी फोडले. त्याच्यात राम पाहिला, परंतु त्याला काही राम दिसला आणि ज्याच्यात राम नाही हे आम्हाला काही कामाचं नाही म्हणून फेकून दिले. हे ज्या वेळेला सीतामातेला कळालं तेव्हा मग त्याने प्रश्न केला, हनुमंता तुझ्यात तरी राम आहे का? मग त्यांनी छाती विदारून राम पंचायत दाखवलं. म्हणजे हे कसं सगळं नामाने हे प्राप्त होतं. हनुमंतरायाचा एक क्षण देखील नामाशिवाय गेले श्रीराम जय राम जय जय. आपले ज्ञानोबा देखील अजून समाधी अवस्थेमध्ये सुद्धा नामचिंतन करतात. ज्ञान देवे घेतले हृदयी धरोनी आधार समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन. म्हणजे ज्ञानोबराची समाधी ही काय मृत समाधी नाही, संजीवन समाधी आहे. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दत्ता हृदयवंती खाना केला. सगळी अवस्था कशाने प्राप्त होतं तर नामचिंतनाने प्राप्त होतं. सतत नामचिंतन म्हणजे एक क्षण देखील ते देवाला विसरत खाता जेविता न विसरते. आणि म्हणून अशा स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी असे जे महात्मे असतात ते जीवनमुक्त महात्मे असतात. आमचे ज्ञानोबराय जीवनमुक्त महात्मा आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा मोह नाही, ममता नाही. समाजाचं कल्याण कसं होईल याचाच त्यांनी विचार जीवनामध्ये केला आणि तुमच्या आमच्यासाठी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. चांगदेव उपासष्टी अमृतानुभव अशा प्रकारे हरिपाठ अनेक ग्रंथ निर्माण केले. हे सगळं तुमच्या आमच्यासाठी त्यांनी केलेला हा उपकार आहे आणि त्याच्या मागे त्यांनी केलेलं नामचिंतन, त्यांच्यावर झालेली गुरुची कृपा आणि त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित असताना आणि या ठिकाणी निरोपाने या भूमीतून जीवनमुक्त महात्मा कसा असतो, महात्मा नसतो महात्मा दैवीम प्रकृती माश्रिता वचनंत मनसो ज्ञात्वा भूता दिमव्य. अशा प्रकारे तरी जयाचे चोकटे मानसी मी होणे असे शक्य संन्यासी जया जलिया ते उपासी. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये
ज्ञान, भक्ती, वैराग्य या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये असतात आणि म्हणून असे जीवन महात्मे आणि ते जीवनामध्ये काय करतात तर नामचिंतन करतात. म्हणून कोणाचं नामचिंतन करतात त्यांचं आपण भजन करू. जीवनमुक्त महात्म्याचं वर्णन करत असताना आणि ते खंडावर कशा प्रकारे विजय मिळवतात आणि आपल्या स्वतःच देव स्वरूप झालेले असे संत आहेत आणि ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज. यांच्या आपल्यावर अनंत अशा प्रकारचे उपकार आहेत. त्यांच्यामुळे आज आपण या क्षेत्रामध्ये येतो. आपण कशाला आलो असतो या क्षेत्रात? त्यांनी केलेली उपकाराची जाणीव, त्यांनी केलेली ग्रंथ निर्मिती, त्यांनी दाखवलेले आपल्याला मार्ग, त्यांनी दाखवलेला आपल्याला रस्ता आणि अशा स्वरूपामध्ये आपण त्या उपकाराची जाणीव ठेवू आणि एकी धावत प्रतिवर्ष केळा म्हणे जाणून सत्य एकी धावत प्रतिवर्षी आणि आलो पाहिजे. आता गर्दी सगळी कमी झालेली, आता फक्त गर्दी आला होता गेला धरणी धरे धरीला धीर जीवनी अशा प्रकारे गर्दी आता निघून गेली. आता आपल्याला निवांतपणे सगळा आनंद भोगता. तरी आपण सुद्धा अजून पण थोडस कमीच आहे, म्हणजे आपण फक्त समाधी सोहळ्यासाठी थांबतो आणि हा काला अमावस्याला होता सर तेव्हा आपली पण अजून वारी अर्धीच आहे. तरी जी काही माणसं थांबत असतील त्यांनी जरूर तेव्हा असो ज्यांच्या सोहळ्यासाठी आपण आलेलं त्यांचं एक वेळ भजन करू. ज्ञानेश्वर विठ्ठल साठविला तेची देव झाले अंगे अमोह ममता त्यागे. म्हणजे आपल्याला देवच, आपण देव स्वरूप आहोतच,
पण आपल्याला त्याचा काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. आणि आपल्याला देवस्वरूप होण्याकरता आपण काय केलं पाहिजे, देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. सतत सतत कृष्णमूर्ती सतत कीर्तयंतो माम, अशा प्रकारे सदा नाम घोष, सतत आपल्या देवाचं चिंतन केलं पाहिजे. तरच आपल्याला देवस्वरूपता प्राप्त होईल. आणि जी संतांनी प्राप्त करून घेतली तेव्हा या आपल्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला खरोखर वारकरी संप्रदायाचे आपल्यावर खूप उपकार आहेत की ज्याने आपल्याला हा मार्ग दाखवला आणि आपल्याला या आळंदी क्षेत्रामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपाची ही जागा उपलब्ध करून ठेवली. आपल्या लोकांचे सगळ्यांचे हात होते तिकडे तिकडे आपण लोक मान देतात आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर, परंतु ते पण काय कोणाला मान देतात, जे कामाचे आहेत, गाणारे आहेत, वाजवणारे आहेत, दान करणारे, परंतु आपल्या या काही मंडळींनी फार चांगला विचार केला. वगैरे साहेब तुम्ही सगळ्या मंडळींनी, अशोक पाटील असतील, गुरुनाथ पाटील असतील, महादेव काकडे असतील, दशरथ मजाके असतील, ही सगळी पहिले एकत्रित बसणारी मंडळी, आणि त्यांनी चांगला विचार केला आणि सगळ्यांना आपल्याला एकत्र केलं. या रे लहानतो याती बळती नारीनं करावा विचार नलगे चिंता. ऐका आपल्याला कशाची चिंता. आता आपण किती आज जवळजवळ 9 दिवस झाले ना, 10 दिवस. 10 दिवस कशाची चिंता, 1 रुपया महिन्याला खर्च, आणि मुलांसहित वाऱ्या. म्हणजे लहान मुलं जरी असली तरी त्यांना पण रथाची व्यवस्था आहे, चांगल्या प्रकारे बसून सगळा आनंद झाला. अशा प्रकारे चांगल्या वारीचा आनंद सगळ्यांनी घेतला. ही सगळी आपली सासुरायची. आणि विशेष म्हणजे या धर्मशाळेच्या मुळे म्हणा ते परमार्थाची आवड निर्माण झाली, लोकांचं येणं जाणं झालं, अनेक कीर्तनकार या ठिकाणी तयार झाले, गाणारे वाजवणारे, कितीतरी किती आनंद वाटत होता. 17, 18, 20 मुलं अशी चांगली तयार वाजवणारी, अनिरुद्ध सारखी बरेच. आणि म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, कारण धर्मशाळा झाल्यामुळे आमच्या जितेंद्र महाराजांना राहण्याची व्यवस्था झाली आणि त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास करायला मिळाला. आता बरेच विद्यार्थी इकडे तिकडे राहतात, परंतु आपल्या धर्मशाळेत. तेव्हा आमची विनंती अनेक विद्यार्थ्यांना की या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घ्यावा. आणि या ठिकाणी काही माणसं नोकरीला जातात आणि सांगतात की आम्ही अभ्यास करतो, विद्यार्थी म्हणून सांगतात. हे कसं शक्य, तू पैसा कमवतो त्यावेळेला तुम्ही भाडं दिलं पाहिजे. जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आम्ही काही घेणार नाही. परंतु एखादा जर नोकरीला जात असेल पुढे आणि तो सांगेल तुम्ही शिकण्यासाठी काय, तर हे बरोबर नाही. आणि खोटं माणसाने बोलू. तेव्हा अशा प्रकारे अनेक कीर्तनकार काही ऐकून का होईना पण काही तयार झाले, काही पाहून वाजवायला तयार झाले. आमचे पूर्वी किती पंचायत असेल, आता काकडाव नरसे आपले पालखी सोहळ्याचे प्रमुख याच्याने बरीच मंडळी तयार झाली. आता कितीतरी म्हणजे आपल्या स्टेजवर बघितलं ना, सकाळी पूर्ण स्टेज भरलेला होता काकडाव. अशी सगळी मंडळी तयार झाली. ज्ञानेश्वरीची पारायण करणारी मंडळी, आणि पारायणाला आता फार कमी यायला लागली. हे सगळे नारायण स्वरूप झालेले, त्यामुळे त्याला पारायण वाचलं पाहिजे माणसाने. आपल्याला वाचायचं आहे ना जीवनामध्ये, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचे हेच उपकार आहेत की त्यांनी असा अनमोल ग्रंथ, आपल्याला काय माहित होती गोवे कोणत्याला काय कोणत्या, परंतु त्यांच्या ओळीचा आधार, तुकाराम महाराजांच्या प्रमाणाचा आधार घेऊन एकदा अभंगाचा भाव आपल्याला स्पष्ट कळतो. अशा प्रकारे संतांचे केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय. अशा प्रकारे हा आनंद आणि अशा प्रकारे या धर्मशाळेचे आणि उपकार आहेत. आणि याच मंडळीने पुन्हा आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची राहण्याची व्यवस्था व्हावी. आणि काल तर आपल्या पैशाचा पाऊस पडला आणि त्यामुळे लगेच
त्र्यंबकेश्वरला सुद्धा आपल्याला जागा घेण्याची इच्छा आणि पाहिजे, गरज आहे. आपले वारकरी प्रत्येक ठिकाणी जात असतात असो, तेव्हा कुठल्याही प्रकारचा आपली सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न साधता निस्वार्थपणे निरपेक्षपणे आपण जर सेवा केली तर ती देवापर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा मी या ठिकाणी या सर्व मंडळाचं या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आता आपल्याला मार्गदर्शन करणारे बाबा जरा थकलेले, म्हणजे माणूस वय झालं की माणसाचं शरीर थकत जातं, जड होत जातं, पण तरी देखील त्यांची स्मरणशक्ती फार आहे. कोणतंही प्रमाण, कोणतंही ओवी, म्हणून आम्ही त्यांना जवळ का बसवतो. नुसते बसणारे खूप जवळ असतात, परंतु सांगणारे पाहिजे. अशा प्रकारे त्यांचा अधिकार फार मोठा आहे. आणि म्हणून ते असले की आम्हाला कीर्तनाला या ठिकाणी सगळे गंधर्व मंडळी आहेत. आमच्या महाराष्ट्राचं नाव म्हणजे बुलंद आवाज ते म्हणायला लागले की सगळी डोळ्याला लागली. आणि एवढी कला ज्यांच्या जवळ आहे, पण ते कधी लांबच असतात. पण रात्री मात्र प्रमाण महाराजांना फेटली नाही का, कोणाला जमलं नाही, पण त्याने निवृत्ती दोन्ही धरले कर अशा प्रकारे. आणि शरद महाराज आमचे आहेत, त्याचप्रमाणे आमचे जितेंद्र महाराज असतील, विठोबा महाराज कापसे यांचंही गायन असलं की कुठली महाराष्ट्रात त्यांचा प्रसिद्ध आवाज आहे. आपला इथला सप्ताह झाला ना कोणाला भोले महाराज इगतपूरला, एवढ्या मोठ्या सप्त्यात त्यांना संधी मिळाली. आणि जिथे कमी तिथे संजय, जिथे कमी तिथे गोरखनाथ महाराज. त्यांना ठेवलं ना, आम्ही पण मी जेव्हा माग घेतली ना तेव्हा तो माग घेतला. गोरखनाथ आणि भगवान सगळे आपली माशी बघा. आमचे प्रकाश आहेत ना, प्रकाश कोणकर लेट आले कर्नाटकामध्ये, पण आता त्यांनी संपूर्ण काकडा पाठ वासुदेव गवळणी वगैरे सगळं पाठांतर केलं. नुसतं परमार्थामध्ये प्रवेश करायचं म्हणजे काही चिंतन केलं की त्याला झोप लागत नाही माणसाला, ती आवड निर्माण होते. आणि मग जिथे जिथे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती म्हणजे ज्यांना आज संधी मिळाली गुरुनाथ महाराज आणि आता नवीन झालेले वारकरी बघा, परिवर्तन किती झालं. एक 7 दिवसामध्ये माणसाचं मन बदललं. प्रकाशचे प्रकाश महाराज झाले. आमचे डोळे महाराज या ठिकाणी सगळी मंडळी आपली काल संपर्क मंडळी आणि आमचे दरवर्षी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित होतात. आमचे तुमचं आडनाव भोसले ना, करंदीकर आमच्या बरोबर नेहमी चालत असतात. आणि त्यांची जे मंडळी आहेत त्यांचा पण काकडा संपूर्ण महिलांना तुम्ही काकड्याला यायचा. काकड्याचा जो आनंद आहे ना आणि काकड्यांचा जो पाठांतर आहे त्याला फार महत्व आहे. आणि तो परमार्थापासून कधीच वंचित होतो. आमचा रामाभाऊ 3लाच उठून सगळ्यांना जागा मिळतो. जसे हरिभाऊ महाराज लवकरच उठून गावागावात जाऊन आणि सगळ्यांना जागे करायचे. अशा प्रकारे काकड आरतीचं महत्व फार आहे. आणि म्हणून काकड्याला माणसाने जो गेला एकदा पाठांतराला लागला की तो पुन्हा त्यापासून दूर होत नाही. असे सगळे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, आपले अध्यक्ष पाटील असतील, सगळी मंडळी आहेत त्या ठिकाणी. आमचे आनंद पाटील आहे, फार मोठं मोलाचं सहकार्य आहे. आपल्या मंडळीचं योगदान एवढं आहे ना, आता सहज आम्ही सांगितलं बोरिंग मारायचे आपल्याला पंढरपूर, लगेच सांगितलं बोरिंगला जो खर्च आहे तो माझा. नेहमी काम करणारे पावत्या पण काही कमी पडत नाही. एकेका पावतीमध्ये 51,000 वाटतं जर तुम्हाला 25च मिळाले गिराईक.
सेवा आता एवढी मोठी माणसं असून ती देखील पावती घेऊन दुसऱ्याकडे जातो, पण जी सामान्य माणसं आहेत ती कोणाजवळ जात नाही ना. मी नेहमी सांगत असतो की मरणे से मागणे से मरना भला, अपने तरीके काय परोपकार के लिए मागो, भीक में न हवे. आपल्यासाठी कुठं स्वतःसाठी कुठं मागायचं, पण माणसं स्वतःसाठी मागायला पुढं आणि समाजाचं काम असतं काय मागे असतं असं. तेव्हा या ठिकाणी पुनश्च सगळ्यांचे आभार. या ठिकाणी पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळ्यांचे आभार म्हणतो. तुम्ही खूप सेवा केलेली आहे आणि तुमच्या सेवेमुळेच हे सगळं प्राप्त झालेलं आहे. असो, आपल्याला 1 लाखाची उचल दिली आहे. 51,000 त्याच्यातले त्यांनी जाहीर केले. 51,000 रुपये कमी पडले तर आणखी घेऊ. असो, सर्वांनी खूप आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि अशा सहकार्याच्या अपेक्षा काल मला वाटतं भगवान शेट्टी 55,555 रुपयाची देणगी. त्यानंतर सचिन पाटील यांनी 35,55,555 आणि 2 33 वाले आहेत जगन आणि विजय. अशा प्रकारचे डेबी एवढाच हिसाब ठेवा तुम्ही, इतर भरपूर आहेत आणखी. असो, चांगल्या प्रकारे हा जगन्नाथाचा रथ आपला चालू आहे. तेव्हा कोणाच्याही अंतकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नये की एका दिंडीच्या 2 दिंड्या व्हाव्या, 2च्या 4 व्हाव्या असं नको. हे जरी आपल्याला पटलं नाही तर आपण अलिप्त राहावं, परंतु दुसरी दिंडी काढण्याचा प्रयत्न करू. कारण आम्यात्मची शोभा आहे, ही शोभा फार मोठी आहे. कारण आपण आता बघत असतो त्यांचं किती सहभाग आहे. महिलांचा पालखी सोहळ्यामध्ये भरपूर सहभाग आहे, पुरुषांचा देखील भरपूर सहभाग. सगळेच आहेत, सगळ्या गावची मंडळी आहेत, परंतु विशेषत्वाने त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. असो, तेव्हा झालेली सेवा बोलण्याच्या मुखात जर काही चुकीचे अबद्ध शब्द गेले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे योग्य असेल ते साधू संतांचे विचार आत्मसात करण्यात मी असेल की सर्वापती पाय एक वासुदेव घेणार होतो, परंतु वासुदेव बोलला की मागच्या वर्षी तो झालेला होता का, मग मी ऐन वेळेवर हा बंद पहिल्यांदाच करण्याचा प्रयत्न कधीच्या काळात. असो, सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि जीवनामध्ये एकच करा, आईला देव म्हणा, वडिलांना देव म्हणा, सत्य बोला, धर्माने वागा, परमात्मा निश्चित कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. याच्या विरुद्ध वागून जर आपण कल्याणाची अपेक्षा करू तर आपली भिवंडी करायची की कल्याण करायचं हे आपल्या हातात आहे. आणि जीवनामध्ये एकच करा, चुका आणि जपा, सुखा. जय सरपंच जाधवताई या 2-4 दिवसापासून इकडेच आहे, त्यामुळे लगेच बदल झाला की आपण पण मार्केट झालं पाहिजे
आणि त्यांच्या भगिनी आपले हरिभक्तीपरायण पांडुरंग सावळाराव चौधरी यांच्या सौभाग्य होती. या दोघ्या बहिणी आहेत, मदरच्या बहिणी आहेत दोघ्या. आणि त्या दोघी म्हातारी होतात. जेव्हा सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला, या महळा असताना ना मस्तक आहे पायावरी या विश्वमावळी ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी आपण येत असतो. आणि आजच्या दिवसाची द्वादशीची सकाळच्या सत्रातील कीर्तन वाक्पुष्प सेवा आपल्या सर्वांच्या परिचित असणारे आपले लोणार परिसराचे अध्यक्ष जनार्दन बाबा पाटील आणि यांची सुश्राव्य अशी या ठिकाणी कीर्तन वाक्पुष्प सेवा संपन्न झाली. आणि म्हणून काय द्यावे त्यांचे व्हावे उत्तराही या न्यायाप्रमाणे महाराजांना या ठिकाणी वस्त्र आणि श्रीफळ देण्यात येत आहे. मी वाकडे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी महाराजांना वस्त्र आणि श्रीफळ द्यायचे.